श्री स्वामी समर्थ। आज आपण महिलांसाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत त्या पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। 1. झोपेतून उठल्यावर लगेच स्वयंपाकघरात जाऊ नये। 2. मंगळवारी काळे केस करू नये। 3. न कळत लोकांच्या भावना दुखवल्यास वाहत्या पाण्यात चेहरा धुणे। 4. देवाची पूजा करताना बडबड करू नये। 5. स्वयंपाक करत असताना मनामध्ये वाईट विचार करू नये। 8 सवयी। 1. गॅस बंद असताना त्यावर तवा किंवा कढई ठेवू नये, अग्नीला आस लागते। 2. जुना तवा किंवा कढई कोणाला देऊ नये, असे केल्यास आपली कमाई लोकांसोबत वाटली जाते। 3. कणिक रात्री मळून फ्रीजमध्ये ठेवू नये, अन्नपूर्णाचा अपमान होतो। 4. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर कोणालाही दही देऊ नये, कोणतीही केलेली उपासना वाया जाते। 5. पोलपाट किंवा लाटणं खूप वेळेपर्यंत न धुता ठेवू नये, घरातील लोकांची भूक मरते। 6. रात्री बाहेर कपडे वाळत घालू नये, बाह्य बाधा लागू शकते। 7. संध्याकाळी झाडाखाली बसून काही खाऊ नये, पिशाच बाधा लागू शकते। 8. पतीला खाऊ पिऊ न घालता घराबाहेर जाऊ देऊ नये, लक्ष्मी नाराज होते। पती विष्णू समान आहे। दुःखी असण्याची 10 कारणे। 1. व्यवहाराचा हिशोब न ठेवणे। 2. कोणासाठीही काहीही करू नका। 3. स्वतःचे शब्द सत्य म्हणून सांगणे। 4. कोणावरही विश्वास ठेवू नका। 5. विनाकारण खोटे बोलणे। 6. वेळेवर कोणतेही काम न करणे। 7. न विचारता सल्ला घेणे। 8. भूतकाळातील आनंद पुन्हा पुन्हा आठवणे। 9. नेहमी स्वतःचा विचार करा। 10. उशिरा झोपणे, उशिरा उठणे। जर पैसे तुमच्यासोबत राहत नसतील तर हे उपाय करा। शुक्रवारी कापूर पेटून आणि त्यात थोडीशी रोली घालून माता लक्ष्मीची आरती करा। त्याची राख लाल कागदात टाका आणि ती तुमच्या पर्समध्ये ठेवा। असे केल्याने तुमच्या जीवनात पैशाचा प्रवाह वाढेल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल। याशिवाय हातात सुपारी आणि तांब्याचे नाणे धरून माता लक्ष्मीचे ध्यान करा। तांदळाचा चमत्कार। 1. जर तुमचे कोणतेही काम बराच काळ अडकलेले असेल तर कोणत्याही मंगळवारी तुमच्या घरातील मंदिरात हनुमानजींच्या मूर्तीखाली 9 संपूर्ण तांदळाचे दाणे ठेवा। यामुळे तुमचे अडकलेले काम पूर्ण होण्यास मदत होईल। 2. जर तुमच्या घरात समृद्धी नसेल आणि पैसे टिकत नसतील तर 7 संपूर्ण तांदूळ लाल कापडात बांधून तुमच्या पर्समध्ये ठेवा। यामुळे पैसे वाचण्यास मदत होईल। 3. जर दुर्दैव तुमची साथ सोडत नसेल तर तांब्याच्या भांड्यात पाणी भरा, त्यात थोडी हळद आणि काही तांदूळ घाला आणि सूर्यदेवाला अर्पण करा। 43 दिवस हा उपाय केल्याने तुमचे नशीब उजळेल। पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा। 1. घरातील मंदिरात लाल, पिवळा किंवा गुलाबी रंगाचा कापड पसरावा। 2. घरात मंदिराच्या वर किंवा जवळ शौचालय नसावे। 3. पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असले पाहिजे। 4. घंटा, अगरबत्ती आणि पाण्याने भरलेले भांडे डाव्या बाजूला ठेवावे। 5. तुपाचा दिवा उजवीकडे आणि तेलाचा दिवा डावीकडे ठेवावा। 6. पूजा करताना तांब्याच्या भांड्यात थोडे पाणी ठेवा। पूजा केल्यानंतर हे पाणी घरात शिंपडा, जेणेकरून सर्व नकारात्मकता दूर होईल। या गोष्टी लक्षात ठेवा। 1. गॅस बंद असताना त्यावर तवा किंवा कढई ठेवू नये, अग्नीला आस लागते। 2. जुना तवा किंवा कढई कोणाला देऊ नये, असे केल्यास आपली कमाई लोकांसोबत वाटली जाते। 3. कणिक रात्री मळून फ्रीजमध्ये ठेवू नये, अन्नपूर्णाचा अपमान होतो। 4. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर कोणालाही दही देऊ नये, कोणतीही केलेली उपासना वाया जाते। 5. पोलपाट किंवा लाटणं खूप वेळेपर्यंत न धुता ठेवू नये, घरातील लोकांची भूक मरते। 6. रात्री बाहेर कपडे वाळत घालू नये, बाह्य बाधा लागू शकते। 7. संध्याकाळी झाडाखाली बसून काहीही खाऊ नये, पिशाच बाधा लागू शकते। 8.
पतीला खाऊ पिऊ न घालता घराबाहेर जाऊ देऊ नये. लक्ष्मी नाराज होते. पती विष्णू समान आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं, जर पैसे तुमच्यासोबत राहत नसतील तर कोणते उपाय केले पाहिजे, महिलांसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.